गुरु देवाचाही देव, गुरु देवाचाही देव, गुरु देवाचाही देव, गुरु देवाचाही देव. कळे घेता अनुभव, कळे घेता अनुभव, गुरु देवाचाही देव, गुरु देवाचाही देव, गुरु देवाचाही देव, गुरु देवाचाही देव. करी आपणा समान, करी आपणा समान, करी आपणा समान, करी आपणा समान, तेथे नाही दुजेपण, तेथे नाही दुजेपण, गुरु देवाचाही देव, गुरु देवाचाही देव, गुरु देवाचाही देव, गुरु देवाचाही देव. करी अपना समान, करी अपना समान, करी आपणा समान, करी अपना समान, तेथे नाही दुजेपण, तेथे नाही दुजेपण, गुरु देवाचाही देव, गुरु देवाचाही देव.
ब्रिजच्या अवतीभोवती ते दगड फुटलेले राहतात. त्या दगडाला धक्का मारले, 2 टायर फुटून गेली. इकडून इकडून एक 2 टायर फुटून गेले. दम आवाज आल्यामुळं सगळे घाबरून फुटले. आता ड्रायव्हरला काही सुधरत नाही, तरी सुद्धा गाडी ब्रिजच्या खाली गेला. डांबर रगडत उभी गेले. गाडी कस तरी कंट्रोल करून थांबवलं. मध्य प्रदेश जंगल मध्ये त्या काळामध्ये नक्षलवाद लोक जास्त होते. काय म्हणतात नक्षलवादी. लारीवाला थांबून म्हणायचे नक्षल एरिया है, यहाँ पे जो रुका है आपने पहला निकल जाओ, यहाँ पे नहीं रुकना. सगळे थांबू लागले. त्यावेळी आम्ही विचार केला, आता गाडी कोणी गाडी कोणी बसून घ्यायला तयार नाही. पुढं जंगल म्हणजे जंगल आहे, भयानक ताण लागले. पाणी 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 सगळे पाणी पाणी. रात्री 12-1 वाजता लागले. त्यावेळेस भगवान तुम्ही मला भजन करा. म्हणून कुठलं भजन आता काम लागले म्हणून देवाचं ध्यान करा म्हटलं. आणि गाच्या म्हणणारा माणूस असतो ते सगळं
नक्की होतं की आता थोडा जाळ तर लावते जंगलमध्ये जाळ लावलं. 1-1.5 वाजता एक माणूस त्या ठिकाणी घोंगड वगैरे बोलतो. त्याच्यामुळे कोण आहे ते सगळे घाबरते ना. ते जंगल एरिया घाबरल्यामुळं घाबरत मला कुठे आपण कोणीतरी आले बाबाजी काय क्यों रुके तसं घडलं घटना. तर यहाँ पे पानी का सुविधा मिलेगा ठीक है, घबराओ मत, जब तक मैं हूं तब तक आप करने का जरूरत नहीं है, चलो पाणी लेकर आएंगे. सोबत असलेल्या माणसाला म्हटलं चला महाराज आम्ही येणार तू येणार मी येणार. आता मला आंघोळ केल्याशिवाय पाणी पियाला जमत नव्हतं. कितना बोले नदी के चले जंगलात सगळं पाचोळा पडलेले आवाज येऊ लागले. गेलो तिकडे वीर होत जिरकी होत त्याला जिरकी शेंगायचं आणि बकेट होतं जिरकी होतं दोरी होतं सर्व होतं आणि पाणी काढून पहिल्या धड 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 आंघोळ करून घेतली. उन्हाळ्याचा दिवस कणकार आंघोळ करून सोबत विभूती घेऊन घेतलं विभूती लावून घेतला आणि पाणी टाकलं पहिलं पाणी पिलो. तदनंतर आपल्याजवळचं बकेट घेऊन गेलो होतो बकेट भरून आणलो. सगळ्यांनी पाणी पिले. आमच्या सोबत असलेले माणूस गप्प बसवले. महाराज जी यहाँ पे चहा मिलेगा क्या? पानी तर भेटला तर चहा विचारलाय. म्हटलं हमारे पास सब कुछ है, मिलेगा क्या? चहा तो नहीं मिलेगा लेकिन दूध तो मिलेगा. जाऊन दूध घेऊन आलं ते सोबत असलेले माणूस. त्यांच्याजवळ साखर होती, स्टोव वगैरे सर्व असल्यामुळं फर्स्ट क्लास चहा इकडचं बोलत 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 मला भयानक अशक्तता झाल्यामुळं कधी आडवं पडून मला असं वाटत होतं. आणि सर्वे आम्ही झोपी गेलो आणि सकाळी उठून पाहतो तो माणूस त्या ठिकाणी नाही. आणि सकाळी अजून पाणी पाहिजे होतं आणि हुडकून हुडकून काढण्यापर्यंत विहिरी बी सापडला नाही, ते माणूस बी सापडला. कान न तोडू. तुम्ही पूजा पाठ केलेले कधीही वाया जात नाही. तुमच्या रक्षासाठी साक्षात भोलेनाथ त्या ठिकाणी प्रकट होत राहतात आणि तुमच्या सेवेमध्ये तत्पर राहतात. त्याप्रमाणे या ठिकाणी पूजा केलेले, या ठिकाणी दान केलं, ध्यान केलेले, स्मरण केलेले कधीही वाया जाणार नाही. आणि अपेक्षा आपण करू नये. आम्ही कधी अपेक्षा केला नाही त्या ठिकाणी देव यावा आम्हाला पाणी द्यावं आणि विचार केला का नाही. अनेक भाविक पूजा पाठ करून हे तर विचार करण्यासारखं गोष्ट आहे. असं कसं शक्य आहे त्या जंगलामध्ये. नंतर सगळं आम्ही गाडी धरून सगळं टायरचा वगैरे सगळं व्यवस्थित केलो आणि गाडी व्यवस्थित करून आम्ही निघून गेलो. त्यांचं नाव गंगा म्हणून म्हणत. मेरा नाव गंगा आहे म्हणून म्हणत होतं. परंतु कुठं 20 किलोमीटर कुठं गाव आढळले मला. 20 किलोमीटर इकडे तिकडे आम्ही पाहिलं, कुठं काही आढळलं नाही. म्हणजे देव तुमच्या सेवेमध्ये तत्पर राहतात. त्या दिवशी आम्ही पक्का ग्रहित झालो. अजून त्याच्यात हिरप्पा गेला,
कंटप्पा गेला, अजून एक माणूस आहे आनंद स्वामी, तुम्हाला विचारण्यासाठी कसं घेऊन. म्हणून अमुक विश्वासाची पाय अशा प्रकारचे विश्वास ठेवून अनेक भाविक या कपिलाधार सुक्षेत्राला येतात, सेवा करतात निष्ठेनं. कालच आले होते 2 लेकरं घेऊन आपण पूजा पाठ करून गेलो आणि तुम्ही प्रवचन मध्ये असल्यामुळे आम्हाला मी सांगू शकले नाही. हे लेकरं इथं मनमत मोडीला आल्यापासून पूजा पाठ केल्यापासून झालेले आहे. तसं पण काही भोग असते, ते भोग भोगावरच लागतं. लक्षात आलं का? अनेक साधू संतांना सुद्धा संतान नव्हते. अण्णा बसवण्णाला सुद्धा एक मुलगा होता, बालसंगया. तेही 8 वर्षामध्ये शरीर सोडलं. संतान होते. लक्षात आलं? आपला सेवा करणारे शिवलिंगप्पा साखरे यांनाही सुद्धा संतान नव्हते, परंतु सेवेमध्ये कधीही कमी पडलेले नाही. प्रतिवर्ष श्रावण मासमध्ये तो सेवेमध्ये तत्पर राहत होता. आमचे हिरपला जे वाढते, आम्हाला कधी होते म्हणून पहिले विचारत होता. आता त्यांनी म्हटला, आपण नसलं तर नसतं, परंतु आम्हाला समाधान नसतं तर बस आम्हाला काय करायचं. लेकरं असून सुद्धा समाधान नसेल तर लेकरं घेऊन काय करणार. लेकरं आहे परंतु लेकरापासून समाधान नसेल, पैसा आहे पैशापासून समाधान नसेल, व्यवहार मजबूत आहे व्यवहारापासून समाधान नसेल, काय करणार. काही नसून सुद्धा समाधान असेल तर सगळं व्यवहार घेऊन काय करायचं. म्हणून आता उलट त्यांना मला मार्गदर्शन करू लागले. पहिले त्याला मी सांत्वन करत होतो, परंतु आता त्यांनीच मला सांगतात समाधान असेल तर बरं तुमचे आशीर्वाद. अशा प्रकारचे आनंद मांडणं गरज आहे. लक्षात आलं का? काही लोक म्हणतात अपुत्रस्य गती नास्ती. ज्याला लेकरं नाही त्याला गती नाही. लेकरं नसलेले व्यक्तीला गती नाही, म्हणून हे सगळं मोठी गोष्ट आहे. पुत्र म्हणजे गुरुपुत्र झाल्याशिवाय त्याला गती. म्हणून पहिले गुरुपुत्र व्हावा लागेल. गुरुपुत्र झाले की त्याला मोक्ष मिळतो. त्याला काढून टाकलं, गुरुपुत्र काढून टाकलं, पुत्र अपुत्र ते गती नाही. त्या माणसाला गती नाही. म्हणून कुठला ताणतणाव घ्यायची गरज नाही. 4 दिवस आपल्याला राहायचं आहे. सोबत आपल्याला काही येणार नाही. धर्म कीर्ती आपण केलेले पुण्य, आपण केलेले कर्म आपला सोबत येणार आहे, बाकीचे काही येणार नाही. धर्म कीर्ती द्वयस्थिरम. कसा होता मानव? फार पुण्यवान होत. कसा होता मानव? काय सांगू नका, लवकर गेलेले फक्त परत झाले. हे दोनच गोष्टी होणार आहे. आता ही बोलीकर सेवा करतो, बोलीकरचा आम्हाला आठवण येणार नाही का? असताना सुद्धा येणार आहे. आता जाणार नाही लवकर, काय चिंता करू. अजून मजबूत सेवा करायची त्यांच्याकडून. अजून गुलाबजाम खायचं आहे, पोळी खायचं आहे. हो, भरपूर आम्हाला या ठिकाणी प्रकारची व्यवस्था. या ठिकाणी आपल्याला भूक लागतं, आनंद घ्यायचा आहे. राहायचंय मस्त गरमागरम पोळी दिली की करायचं. पोळी आणि कोण बघा, 2 पोळी खाल्ली, अर्धा कमी सांगतो. असो हसण्यासाठी बोललो होतो. मला जोपर्यंत सेवा करणारा व्यक्ती जोपर्यंत आपल्या सानिध्यात राहणार आहे, व्यक्ती असताना सुद्धा त्यांच्या आठवण येणार, गेल्यानंतरही सुद्धा त्यांच्या आठवण येणार. ज्यावेळी गेल्यानंतर ज्यावेळी आम्हाला आठवण येतो, समजून घ्यायचा
सद्गुरु माऊली स्मरण करतात म्हटलं तर ती किती भाग्यशाली आहे, किती हे भाग्य बोलून घ्या, हे निर्माण करून घ्या. इल्ली सल्लವರು ಅಲ್ಲಿ सल्लवरಯ್या ಇಲ್ಲಿ सल्लವರು ಅಲ್ಲಿ सल्लरಯ್या. या ठिकाणी ज्यांच्या वापा होते त्यांना त्या ठिकाणी जागा ऑटोमॅटिक मिळणार आहे. लक्षात आलं? इल्ली सल्लदವರು ಅಲ್ಲಿ सल्लरಯ್या. त्या ठिकाणी कोणाला आमच्यापासून तकलीफ होत असेल, त्यांचे मन दुखत असेल तर समजून यायचं त्या ठिकाणी आम्हाला जागा मिळणार. त्याला जागा मिळवून घेण्यासाठी, शंभूच पदवी आम्हाला मिळविण्यासाठी काय करावं लागेल? प्रत्येकाच्या मनामध्ये जागा आम्ही करून बसवावं लागेल. तुमचं गुणगान होण्यासाठी त्या प्रकारचा सेवा आपण करावा लागतं. आजच्या मंगलमय प्रसंगी अनेक भाविक पूजेमध्ये तत्पर आहे. वीरशक्ती कोणतं गाव? आता यावर गोंदेगाव, तेलंगणा गोंदेगाव वीरशक्ती नागशेट्टी त्यासाठी त्यांना नागशेट्टी नागशेट्टप्पा गोंदेगाव यांनी काल सकाळी दर्शन घेतलं. प्रसादाचा व्यवस्था म्हणून 21,000 रुपये या ठिकाणी अर्पण केलेले आहे. माऊलीचा आशीर्वाद निरंतर त्यांना लाभो. तसेच अजून काही अनेक भाविक आपल्या शिवेमध्ये आहेत. नागलगावून सुद्धा आलेले आहेत माताजी तर नागलगाव त्या ठिकाणी त्यांची उपस्थिती झाला. व तसेच गजानन कबाड कष्ट करून त्या कष्टाच्या फळ निर्माण करणं फार अवघड आहे, वैभव निर्माण करणं फार अवघड आहे. परंतु गजाननरावजी टेकमाळे सतीपती दोघही रात्रंदिवस मेहनत करून, काही सहज नाही. तुम्हाला वाटते पैसा आपल्या जवळ येण्यासाठी सहज येत नाही. लाटरी लावला पैसा भेटला असा नाही. काही लोक लाटरी लावून सत्यानाश करून घेतले, परंतु काही त्यांना काही कल्याण झाला नाही. परंतु कबाड कष्ट करून मेहनत करून एक वैभव निर्माण केला. अप्पा आल्याशिवाय वास्तुशांती करायचं नाही. म्हणून त्या ठिकाणी 2 वेळ त्याच्या वासस्थानी आमचा मुक्काम पडलं, पूजा पाठ घडलं. आज सतीपती दोघे इथे येऊन ते कार्य करत अध्यात्म साधने. लक्षात आलं का? हे ज्ञान गोष्टीचं लक्ष आहे, हुशार व्यक्तीचं लक्ष आहे. देवी कमाई संसारामध्ये सुद्धा वेळ द्यायला पाहिजे आणि ह्या अध्यात्मामध्ये सुद्धा वेळ देणं गरजेचे आहे. अशा प्रकारचा सेवेचे प्राप्त झालेले आहे. काही भक्त या ठिकाणी भक्तीचे अपवाद लिंगय्या स्वामी शिवलिंगय्या स्वामी त्याने जवळजवळ किती 35 वर्षापूर्वी मला त्यांनी घेऊन आला होता कबनूरला. लंगडत फार पाहण्यासारखं वाटलं. पाहण्यासारखं मला ओळखले का आपण कुठं तरी लक्षात येत नाही. तुम्हाला मी तमलूरला आणून सोडलो म्हणून आपण म्हटले तेव्हा लक्षात आलं. बरोबर आहे. रुद्रय्या स्वामी, लिंगय्या स्वामी, अजून एक 2-3 व्यक्ती, अजून एक ते बसवता तो प्रचारक होता, त्यांचं नाव काय आहे? शंकरय्या स्वामी. अजून ते शिरगेरे होतं. शिरगेरे त्यांनी सुद्धा आपल्याला घेऊन आणून सोडले होते. बसवराज शिरगेरे. देवा भाज्याच्या भाजीपाल्या नाही म्हणून
तर आज त्यांनी भेटून आनंद वाटला, त्यांच्याकडे योगदान लाभलं. तुम्हाला सगळ्यांचे चिंतन करतो. 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांबले नमः पार्वती शिव हर 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 हर. आरती शिवानंद जीची, सच्चिदानंद मूर्ती गुरुजी. आरती शिवानंद जीची, सच्चिदानंद मूर्ती गुरुजी. पूर्ण अवतार शंकराचा, भूमंडळी हेतु साचा. धरुनिया वेशयति वराचा, हेतु जडमूढ कृतार्थाचा. असा हा पूर्ण ब्रह्मरुद्र, असा हा पूर्ण ब्रह्मरुद्र. मस्तकी चंद्र ध्याती सुरवंद्य असे, त्रिभुवनी कीर्ती जाची. असे हा शिवानंद तोची.